Hello. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे मनापासून परत एकदा खूप खूप स्वागत आहे. ताईंचा व्हिडिओ आहे शनिवारचा संध्याकाळचं रुटीन आज शेअर करत आहे. तर स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. भांडे वगैरे घासून झालेत, भात घातला आहे, पीठ वगैरे काढलं आहे मळायचं आणि भेंडीची भाजी धुवून ठेवलेली आहे. म्हणलं थोडंसं आपण गप्पा मारूया असं समोरासमोर. नंतर मग आपण स्वयंपाक तर रोज चालूच असतोय, स्वयंपाक मी तुम्ही थोडंसं गप्पा मला तर छान वाटतं. अजून तुम्हाला भेटल्यासारखं वाटतंय, तुम्हालाही मला भेटल्यासारखं वाटत असेल. आणि राशन पण थोडंसं आज आणलेलं आहे. साफसफाई वगैरे काही केलेलं नाही म्हणून मी अर्धवटच आणले. गहू तांदूळ तेल ते उद्या आणणारे, डाळी वगैरे आणलेले आहेत. भरलं पण नाही अजून, पण डबे वगैरे पण क्लीन वगैरे करायचे आहेत. तब्येत ठीक नसल्यामुळं ना साफसफाई वगैरे पण झालेली नाही आहे. आता ठीक आहे तब्येत. कान वगैरे दुखायचं राहिलेलं आहे आणि स्वयंपाकाला लागते. तर आजपासून आपली एक टिफिन चालू झालेली आहे ताईंनं. ज्या अगोदर टिफिन होते ते तर बंद केले, पण आता एक टिफिन चालू झालेली आहे आजपासून. तर त्यांचे पण रेग्युलर नाही आहेत, रोज नसणार आहे त्यांना. तर टाईम अर्धवटच बोलणं झालं, कारण की कसं ते आले होते ना, त्याच्यामुळे मग स्टॉप केले मी. आणि मग लगेच डाळ घालून घेतली, डाळ साफ करून डाळ घातली धुवून. आणि मीठ पण लागत होतं, डाळ लागत होते, काढून घेतलं. तुम्हाला दाखवलं मी सामान आणले ते. आता सगळं सामान आहे ना, मी जेव्हा काढन भरला घेईन त्यावेळेसच तुम्हाला दाखवा. आणि टिफिनचं बोलते तर टिफिन ते रेग्युलर टिफिन नाही आहे, त्यांना लागन तशी ते घेणार. रात्रीचं एक टाईम, कारण ते जॉबला जातात, टीचर आहेत त्या. तर क्लासमध्ये एका शाळेत शिकवतात असं बोलले. मला असं क्लासमध्ये शिकवत असं. तर रात्री 10 वाजता येतात. मग त्यांना टाईम नसतो, तेवढं लहान बाळ पण आहे त्यांचं. मग ते बोलले 10 वाजता जातात, तर टिफिन घेऊन जाते. पुढेच राहतात आमच्या इथं. म्हणजे ठीक आहे. तर एकच टाईम पाहिजे त्यांना. आणि आजच पूर्ण डबा घेणार आहेत. टेस्ट बघणार आहेत, त्यांना टेस्ट बघायचे आहेत. आज पूर्ण डबा घेणार आहे. नंतर मग उद्यापासून फक्त भाजी चपाती त्यांना लागणार आहे. तर तुम्हाला उद्यापासून छान छान असे अजून आतापर्यंत असतं तर अजून छान छान व्हिडिओ बघायला भेटतील. तसे पहिले भेटायचे, म्हणजे प्रत्येक रेसिपी वगैरे. तर आता आपण कसं टिफिन आपलं असलं का आपण कसं ज्या भाज्या आपण खातो वगैरे त्याच भाज्या जास्त करून करतो. आणि टिफिन वगैरे द्यायचे असल्यामुळे सगळ्या भाज्या आपल्याला कराव्या लागतात. आपली आवड निवड तिथे नाही, तिथे कस्टमरची पण आवड निवड आपल्याला जपावं लागते. त्यांना पण विचारते तुम्हाला कुठली भाजी आवडते, कुठली भाजी लागल, कुठली भाजी खातात, त्यानुसार मी करत असते. मी माझ्या आवडीनुसार नाही करत कधी पण. तर ठीक आहे, चला आता खूप बोलले. आपला व्हिडिओ पण खूप मोठा होईल. आणि त्यांना व्हिडिओ आवडला की नाही, जो शनिवारी टाकलेला म्हणजे आज जो टाकला होता व्हिडिओ, तो आवडला की नाही नक्की मला कमेंट करून सांगा. थोडंसं बोलले जास्त व्हिडिओमध्ये, म्हणजे काय बोलतात ना, ते कोणाला पटतात कोणाला नाही पटत, अशा गोष्टी असतात ना. नाही पटत असे तर कोणाला मी दुखवलं नाही की कोणाला काय बोलले नाही. आपलंच हे गप्पा चालू असतात, गप्पा करत करत हे ते आपलं चालू असतं. आणि व्हिडिओ खूप मोठा झाला होता आजचं मला माहीत आहे. तर तुम्हाला मोठा व्हिडिओ आवडतो की नाही ते पण सांगा. किंवा कोणत्या टॉपिकवर कोणत्या विषयावर व्हिडिओ घेऊन येऊ ते मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडतात की नाही ते परत एकदा सांगा, म्हणजे मला पण प्रोत्साहन भेटतं व्हिडिओ काढण्यासाठी किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी. तर मी तुमचं सपोर्ट किंवा प्रोत्साहन दाखवून तरच मला छान असं वाटतं अजून व्हिडिओ काढण्यासाठी. मी माझी मेहनत बघा करतच राहणार आहे, मेहनतीला थांबवणार नाही. मला जे
माझं जे काम आहे रेग्युलर ते मी करणारच आहे. बरं नव्हतं तर थोडा दिवस नव्हते व्हिडिओ व्यवस्थित येत, पण आता रेग्युलर मी ब्लॉगिंग चालू केलेली आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. तर चला मग आता स्वयंपाक करूया. खूप जास्त बोललो आता, तर स्वयंपाक करूया. स्वयंपाक झाल्याच्या नंतर मग आपल्याला टिफिन पण द्यायचे आहे. चला तर आता स्टॉप करते स्वयंपाकाला. तर इथं बघू शकता मी आता ना स्वयंपाकाला सगळं भात झालं, इकडं भात झालेला आहे. अख्खी मसूर शिजायला घातली आणि भेंडी वगैरे धुवून ठेवलेली आहे. तर इथे मी आता ना कांदे टॅमॅटो मिरची वगैरे सगळं कापून घेत आहे. आणि इथं एकीकडं डाळ शिजत आहे. बारीकच गॅस ठेवलाय मीडियम, म्हणजे डाळ चांगली 4-5 शिट्यामध्ये डाळ शिजन. नाहीतर ना फास्ट गॅसवर डाळ ना थोडी टाईम लागतो शिजायला आणि कच्ची राहते, परत कुकर लावायला लागतो. त्यापेक्षा मीडियम गॅस केलेला आहे, मीडियम टू लो. आणि मग 4 ते 5 शिट्या अशाच करून घेणार आहे. तोपर्यंत सगळं कटिंगचं होऊन जाते. कट वगैरे करायचं, भाज्या वगैरे, कांदा मिरची टमॅटो हे सर्व. आणि दुसरीकडे लगेच मी कोबी वरतून सर्व पानं वगैरे काढून घेतलंय, धुवून घेतलंय स्वच्छ. मग कट करून घेतला. अर्धा कोबी करते कारण टिफिनसाठी द्यायचा होता. एकच टिफिन होती त्याच्यामुळं मग अर्धा कोबी पुरेसा होता, त्यातून पण उरला होता. तर इथे मी अर्धा कोबी किसून घेत आहे, किसून आणि धुवून घेणार आहे. तर इथे आता पटापट कोबी किसून घेते. तर इथं कोबी वगैरे किसून झालाय, तर धुवून घेते आणि सुकट वगैरे पण लगेच एक साईडला ना साफ करून घेणार आहे. त्यांना सुकटची सुकी चटणी करायची आहे, तर चाळणीमध्ये टाकून मी लगेच चाळून साफ करून घेणार आहे, म्हणजे लगेच सुकटची भाजी होऊन जाईल. तर पहिले हे टिफिनचं करून घेत आहे, नंतर सुकटचं मी करणार आहे. तर इथं कोबी धुवून घेत आहे. कोबी धुवून ठेवले, एक साईडला ठेवले. तर आता म्हणले चाळणीमध्ये चाळून घेते. सुकट चांगली चाळून वगैरे घेतली आणि एक साईडला ठेवून दिली. हात वगैरे स्वच्छ धुतल्यानंतर मग भाजी वगैरे फोडणी दिली भाजीला व डाळीला. आणि ताईनं आज व्हिडिओ लेट येतोय कारण की ना रात्रीचा तेवढा वेळ भेटत नाही एडिटिंग वगैरे करायला, उशीर होते खूप आता. आणि सकाळचं करायचं म्हणलं तर आज संडे असल्यामुळे ना आज एडिटिंग करायला वेळच भेटला नाही. वेळ म्हणजे आज साफसफाई काढली होती थोडीशी आतल्या रूममधली, किचन रूममधली. सगळं मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तर मग पहिले ते काम करून घेतलं, नाश्ता पाणी स्वयंपाक वगैरे. आणि मग ते काम करून घेतल्यानंतर मग व्हिडिओ एडिटिंगला घेतलाय. मग 2 व्हिडिओ एडिटिंग करायचे म्हणलं खूप उशीर लागला. तर पहिले मी आवरून घेतलं, अर्धा व्हिडिओ केला एडिटिंग. पण कसं त्यांना पण जायचं होतं, त्याच्यामुळं मग आर्य पण घरी होता, मग पटापट तिघांनी आम्ही करून घेतलं. तर तो व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल. तर फक्त वरचं साफ करून घेतलंय, खालचं वगैरे काही मी केलं नाही साफ. मग त्याच्यामुळं ना मला व्हिडिओ एडिटिंग करायला आज उशीर झालेला आहे, त्यासाठी क्षमा असावी. तर इथं बघू शकता आता मी ना टोपामध्येच कोबीच्या भाजीला फोडणी करत आहे, कारण एका कढईमध्ये मला डाळ करायची आहे अख्खी मसूरची, एका कढईमध्ये भेंडीची भाजी, दुसरी जी कढई आहे
तर ती भरपूर दिवस झाले वापरलीच नाही, मी ठेवूनच दिलेले. तर मी ती काढलीच नाही. तर परत म्हणले घ्या घासा. त्यापेक्षा ना छोट्याशा टोपामध्ये म्हणलं चला आता कोबीच्या भाजीला फोडणी करते. आणि मिरच्या बघू शकता, या मिरच्या ना मिरच्या होत्या घरात, पण भरपूर दिवस झाल्यामुळे त्या मिरच्या तसा वास यायला लागला होता पावसाचं कसं. मग मी नाही यूज केल्या. जर चांगल्या होत्या त्याच घेतल्या, बाकीच्या टाकून दिल्या. त्या मिरच्या भरपूर दिवस झाले आणल्या होत्या. आणि मग ह्या इथून आलेला आणायला सांगितलं 5 रुपयाच्या. किती थोड्या मिरच्या दिल्या बघा 5 रुपयाच्या. तर त्या मी धुवून घेतल्या, कारण सुट्टाच्या चटणीला थोड्या मिरच्या जास्त लागतात आणि हिरव्या सगळ्या म्हणजे सगळ्या भाज्यामध्ये मिरच्या टाकायच्या होत्या, त्याच्यामुळे ना मिरच्या थोड्या आणायला सांगितल्या. आणि इथं मीठ वगैरे सगळं डब्यातलं संपलेलं आहे. तर मी आता मीठ वगैरे सर्व काढून घेणार आहे डब्यामध्ये, वरच्या डब्यात पण आणि या बरणीमध्ये पण. तर इथं पहिली भाजीला वगैरे फोडणी केली. आणि इथं ना जेव्हा मी तर इथं तर भाजीला फोडणी करून गेलेली आहे. आमटीला फोडणी करायची आहे. आणि टिफिन 10 वाजता त्यांनी सांगितली, पण ते किती 9 वाजताच आले. मला असं वाटते कामातून सुटले आणि त्यांनी 10 वाजताच 9 वाजताच आले. माझं झालं होतं फक्त ना, म्हणजे टिफिनचं झालं होतं, फक्त चपात्या त्यांना लाटून द्यायच्या होत्या. मग त्यांना बोलले या तुम्ही, मी तोपर्यंत आवरते. मग ते घरी गेल्या. चालेल म्हणले 10ला येते, पण माझं 9:30च्या अगोदरच त्यांचं मी टिफिन पॅक करून दिला. मग भाजी वगैरे होती, भेंडीची भाजी, चपात्या आमच्या, त्या मी नंतर केल्या. त्यांची टिफिन वगैरे पॅक केली, त्या येऊन गेल्या, टिफिन घेऊन गेल्या. त्याच्यानंतर मग मी आमचं केलं, कारण की ते येऊन गेले होते म्हणून म्हणलं झालंय त्यांचं तर द्यावं, कसं उगाच वाट बघायला लावायची ना. आणि मग इथे मीठ वगैरे सर्व काढून घेतलेलं आहे मी. आणि आता सर्व ना साफसफाई करूपर्यंत तर एकदम फ्रेश वाटणार नाही, आता थोडी थोडी करणार आहे. आणि बघू शकता इथे ना तेल मी असं फोडलं, अर्धा बॉटलमध्ये टाकलं, कारण की मला तेलाची बॉटल घ्यायची मोठीवाली जी होती ती मी खराब झाली म्हणून टाकून दिली. तर एक बॉटल आहे, पण ती छोटी आहे. तर मी ना जशी ती बॉटल खराब झाली तसं मी काय करते, अर्ध्या बॉटलमध्ये तेल ओतते ना अर्धा पिशवी तशी ठेवते घाईमध्ये स्वयंपाकाच्या घाईत. आणि नंतर 2-3 वेळेस तसंच झालं. मी व्हिडिओत पण तुम्हाला 2-3 वेळेस दाखवले पण आहे, सांगितलं पण आहे. तेल पूर्ण सांडून जातं. आता पण तसंच झालं. इथं आमटीला फोडणी करत होते. आता इथं मी स्टँड घेतला बघा, जस्ट इथं स्टँड घेतलेला आहे. तर स्टँड जवळ घेतला आणि तेवढ्यात माझं लक्ष खाली गेलं की तेलाची पिशवी पूर्ण अशी सांडली होती. थोडंसं पायाजवळ यायला तेल बाकी होतं. नसतं लक्ष गेलं तर त्याच तेलात मी पडले वगैरे असते, पाय घसरला असता. पटकन आर्याला आवाज दिला, त्याला म्हणले कपडा वगैरे दे, पण एवढं तेल भरणं पण शक्य नव्हतं, कारण सगळं तेल तेल झालं असतं आणि याला आधी होती लवकर तेल वगैरे पण दिसत नाही, तर सटकायची वगैरे शक्यता असते. त्याच्यामुळे मी ना कपड्यानेच पुसून घेतलं. भरणं योग्य पण नव्हतं, कारण पूर्ण लादीवरती झालं होतं. मग मी काय केलं, पटापट डाळीला पण फोडणी केली. आणि तो कपडा शोधूपर्यंत त्याला म्हणले बेडमधून एखादा जुना कपडा दे. जुने कपडे वगैरे मी काढून ठेवले, असं कधी तेल वगैरे सांडलं वगैरे लागलं तर मी तेच यूज करते. पुसून घेण्यापर्यंत खूप कुटाणा होतो. जुने कपडे असतात ते फाडून घेते किंवा फाडून ठेवलेले असतात कट करून, मग ते मी पुसून ते घेते पुसण्यासाठी आणि मग टाकून देते. जर तेल वगैरे असेल तर मग टाकून देते, कारण तेलकट कपडे धुवायला खूप म्हणजे खूप त्रास पडतो, तर मी टाकून देते. आणि किचनचे पण जुने पुराणे कपडे असले ते पण मी टाकून देत नाही लगेच, ते पण ठेवते बाजूला एक साईडला. असं तेल वगैरे कधी सांडतं ना, मग त्यासाठी पुसण्यासाठी मदत होते, मग तेव्हा मी फेकून देते. तर मी आता तसंच केलं. इथे डाळ टाकता टाकताच लक्ष गेलं माझं, तर पूर्ण तेल पूर्ण डब्याखाली वगैरे, पिठाचा डब्बा, परत तांदळाचे डब्बे, पूर्ण हंडा कळशी सगळं तिथं झालं होतं. सर्व मला परत ताट वगैरे होती पिठाची, सर्व पूर्ण किचनमध्ये झालं. तेल तेल झालं होती. तुम्हाला माहीतच आहे की किती प्रॉब्लेम होतो. मग इथं बघू शकता सर्व पुसून वगैरे डाळ टाकल्यावर ना गॅस बारीकच केला होता. सर्व पुसून वगैरे घेतलं मी इथं. साबणाने सर्व पुसून घ्यावं लागलं मला. 2-3 कटके ते सर्व. खूप उशीर झाला अजून. तर आर्याला इथं मी बोलले वरतून टिफिन काढ आणि मला दे, घासून देते. एक साईडला आमटी टाकली होती आणि इकडं उडत नाही बरं का ताई, मग मी इकडं घासत आहे एक साईडला, तर हळू घासत आहे. तर त्यांनी वरतून टिफिन काढून दिली. मला टिफिन घासून स्वच्छ करून पुसून घेते, म्हणजे टिफिन भरायला. कारण तर फक्त त्यांना चपात्याच लाटून द्यायच्या होत्या, तर 4 चपात्या पटकन लाटून टिफिन पॅक करून दिली. टिफिन पॅक केल्यावर फोन केला की या टिफिन घेऊन जा. ते 5 मिनिटांनी आले, कारण इथं 5 मिनिटाच्या अंतरावरच राहतात.
ते आले लगेच आणि ते आलं, पाऊस पण आला. मग थोडं बोलत बसलं, त्याच्यामुळं पण मला उशीर झाला. ते बोलले मला, तुम्ही स्वयंपाक करा, मी बसते, कारण पाऊस आला होता ना. पण म्हणले नाही, बरोबर नाही वाटत ना, कोणी आले आपल्याकडे आपण स्वयंपाक करायचा. तर 2-3 मिनटं, 4-5 मिनटं स्वयंपाक करत करत बोलत होते त्यांच्यासोबत. मग ते बोलत होते की टीचर वगैरे आहेत, ते आहे ते सांगत होते. तर म्हणलं ठीक आहे, थोड्या गप्पा वगैरे झाल्या आणि मग ते गेल्याच्या नंतर मग मी भाजी वगैरे केली इथं. भेंडीची भाजी वगैरे कट केली, नंतर कापली, कट करून नंतर मग मी भाजी टाकली आणि मग चपात्या करायला घेतल्या. तर इथं बघू शकता, हे त्यांच्याच चपात्या मी करत आहे. तर चला, आता मी जास्त व्हॉइसओव्हर काय त्यांना देत नाही, कारण व्हिडिओ पण खूप मोठा आहे आणि उशीर पण झालेला आहे. अजून दुसरा व्हिडिओसुद्धा मला दुसऱ्या चॅनलचा अपलोड एडिटिंग करायचा आहे, सॉरी व्हॉइस ओव्हर द्यायचा आहे, एडिटिंग केलेलं आहे आणि सेव्ह करायचा आहे. आता व्हिडिओ किती वाजता येतील आज माहीत नाही, 4 वाजतात का 5 वाजतात तुम्हाला आज हे व्हिडिओ यायला. तर त्यासाठी दोन्ही चॅनलवरती माझ्या दोन्हीकडं माझ्या युट्यूब फॅमिलीला सॉरी बोलते. आज दोन्हीकडे माझे व्हिडिओ थोडे लेट येणार आहे. पुढे आता मी म्युझिक लावत आहे.
12ला. तर इथं ताईंनो बघू शकताय मी आता ना भेंडीची भाजी वगैरे घातली आणि चपात्या करून घेते. आणि खूप उशीर झाला होता, 10 सव्वा 10 झाले होते. आणि तुम्ही म्हणता ताई एवढी मोठी म्युझिक लावली, तर हो म्युझिक खूप मोठी लावली. कारण की ना खूप व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, मग एवढा वेळ बोलायला माझ्याकडे टाईम पण नव्हता. तुम्हाला सांगितलं आधीच उशीर झाला आहे, म्हणून मी व्हिडिओ म्युझिक ॲड केलेली आहे. तर इथं बघू शकता चपात्या वगैरे ना करून घेत आहे पटापट. आणि व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. असेच छान छान व्हिडिओ ब्लॉग किंवा रेसिपी बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेल तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल. चला आता इथे व्हिडिओला मी एंड करते. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.